प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिका कसल्या जबरदस्त वळणावरती चालू आहे. आपण या सगळ्यामध्ये पाहिलंय की अर्णव आणि ईश्वरी यांनी असा काही प्लॅनिंग केले की त्यानंतर चिडलेल्या अंजलीने मात्र आता स्वतः स्वतः इकडे अर्णव आणि ईश्वरीची माफी मागत या नालायक माणसाची घरामधनं कशी हक्कलपट्टी केली आणि त्यानंतर त्यानंतर या सगळ्यामध्ये मात्र आता मुळातच इकडे त्याच्याबद्दलची दुसरी सत्यसुद्धा समोर आलेत. म्हणजे एकच नाही तर आता त्याने केलेला शलाकाचा खून, त्याचबरोबर अजून 2 मुलींना फसवलेलं, रियासोबत असलेले अफेअर आणि त्यानंतर त्याने प्रकार केलाय तो म्हणजे सात्विक फॅशनवरती कब्जा करून ही सगळी राजेश शिर्केंची प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेण्याचा. आणि हेच अर्णव आणि ईश्वरीने सगळ्यांच्या समोर आता उघड केलंय. आणि त्यानंतर चिडलेल्या अंजलीने मात्र आता खूप मोठा निर्णय घेतलाय. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, अंजलीचे डोळे उघडल्यावरती तिने असं काय ठरवलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. इकडे आपण पाहिलं की या सगळ्यामध्ये आता अर्णवने एक विचित्र निर्णय घेतलाय. अर्णवने निर्णय घेत इकडे आता सात्विक फॅशनच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या या खुर्चीवरती त्याला आता ठेवलेलं आहे. कुणाला? राजेशला. राजेशची नियुक्ती केली बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या या ह्याच्यावरती. आणि त्यानंतर मग आता त्याने अनाऊन्समेंट केल्यावरती राजेश तर खुश झालाय आणि राजेश विचार करतोय, चला म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा आपल्यासाठी ही आता मोठी संधीच म्हणायची. मुळातच या सगळ्यामध्ये इकडे आता काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये इथून सात्विक फॅशनच्या ह्याच्यावरून कोणीही हलवू शकत नाही आहे. माझं इथलं स्थान आता अढळ आहे असं म्हणत मात्र आता इकडे खूपच खुश झालाय तो म्हणजे राजेश. पण ईश्वरीला मात्र आता हे काही पटलेलं नाही आहे. ईश्वरीला अजिबात पटलं नाही आहे की यांनी आता त्याला बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगवरती ठेवलेलं आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे ईश्वरी, का केलं तुम्ही हे सगळं, हे करण्याचं कारण तरी काय? आणि त्याच वेळेला मग आता इकडे अर्णव सांगायला लागतो, अगं काय तो सुधारलाय ना आता. आणि त्यावेळेला ईश्वरी सांगायला लागते, हो पण खरंच तो सुधारलाय नाही सुधारलाय याबद्दलचं आपल्याला काहीच माहिती नाही आहे ना. आणि असं असताना जर का आता आपण म्हणजे त्याला या पद्धतीने इकडे सात्विक फॅशनवरती त्याला ठेवलं आणि त्याचं सात्विक फॅशन त्यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला तर. आणि त्यावरती मग लगेचच तो सांगायला लागतो, नाही तसं ज्या दिवशी मला आता वाटेल ना की हा सात्विक फॅशन हडप करण्याचा प्रयत्न करतोय किंवा आता आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय त्याच दिवशी त्याची आता मी इकडून हक्कलपट्टी करेन. तो चिंता करू नकोस. एकदा फक्त माझ्या लक्षात यायला पाहिजे की हा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तोपर्यंत राजेश खुश झालाय. खुश झालेला राजेश आता इकडे खुर्ची गोल गोल फिरवतोय आणि खुर्ची गोल गोल फिरवत मात्र आता तो विचार करतोय की चला यांच्या ह्या प्रॉपर्टीवरती कब्जा करण्यासाठी हे एक तर कारण पुरेसंच आहे. पण आता इकडे सात्विक फॅशन तर घेईन पण घरचं सुद्धा सगळं आता माझ्या हातात आलं पाहिजे. काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर घरात सुद्धा हा सगळा हे करायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग आता इकडे त्याचं डोकं चालू लागतं की इथलं तर सगळं घेतलंय पण घरातली प्रॉपर्टी हडप करण्यासाठी मात्र आता पुढचं पाऊल उचलायलाच पाहिजे. कसं उचलायचं, काय उचलायचं हा विचार आता मात्र तो करत आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता ईश्वरी सांगायला लागते, हे बघा म्हणजे मुळातच आपल्या इन्स्पेक्टर साहेबांनी काय सांगितलं होतं की ते 2 जे आय विटनेस आहेत ते आय विटनेस गायब आहेत. मी तुम्हाला खरं सांगू का, तर मला अशी शंका आहे की त्याचं कोणत्याही परिस्थितीमध्ये मेमरी लॉस झालेला नाही आहे. तो फक्त आणि फक्त नाटक करत आहे त्याचा मेमरी लॉस झाल्याचा. पण त्याची मेमरी कोणत्याही परिस्थितीमध्ये लॉस झालेली नाही आहे असं मला वाटते. आणि हे म्हटल्यावरती मग आता इकडे अर्णव सांगायला लागतो की पण आपण बघितलं ना, आपण त्याची टेस्टसुद्धा घेतली होती ना आणि ही टेस्ट घेतल्यामुळे आपल्याला समजलं ना की आता या सगळ्यामध्ये तो खरंच त्याची मेमरी लॉस झाली. त्यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, नाही तुम्ही कितीही म्हटलात ना तरीसुद्धा माझा ह्या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाही आहे. आणि त्यावेळेला मग आता लगेचच सांगायला लागते ते म्हणजे इकडे आता ईश्वरी की आपण एक प्लॅनिंग करूया. आपण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा लवकरात इकडे त्यानंतर अर्णव आता सांगायला लागतो, मिस इंदोर
तुझा शंका बरोबर आहे. मी पोलिसांना या कामासाठी लावलं होतं आणि त्याच वेळेला पोलिसांनी त्या दोघांना पण पकडले आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, मी बघितलं ना, तुम्हाला सांगितलं ना की हा असाच प्रकार घडणार आहे. काहीही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये मात्र आता सावध राहायला पाहिजे. आणि त्यावरती तो म्हणतो, माझं पुढचं प्लॅनिंग तर ऐक. मुळातच हा आता सात्विक फॅशन हे तर घेणारच आहे, पण त्याचा घरच्या प्रॉपर्टीवरती सुद्धा आता डोळा असणार आहे. काहीही झालं तरीसुद्धा तो आता घरची प्रॉपर्टीसुद्धा हडप करण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं अंजलीताईसोबत बोलायला पाहिजे. आणि तिच्यासोबत जर का आपण बोललो तर आणि तरच या सगळ्यामध्ये पुढचं आता प्लॅनिंग होईल आणि या सगळ्याचा परिणाम मात्र आता इकडे आपल्या या ह्याच्यावरती होईल. लक्षात येतंय का? असं म्हटल्यावरती तो सांगतो, हे बघ, मी त्याला काय सांगतो माहिती आहे का, की आता त्याला असं दाखवायचं की आपला त्याच्यावरती पूर्ण विश्वास बसलाय. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्णव आलेला आहे आणि अर्णव सांगतोय की हे बघा राजेश, म्हणजे आता खरं तर मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण एक गोष्ट मी आता तुम्हाला सांगू का, मुळातच या सगळ्यामध्ये सात्विक फॅशन ही आता आपल्या ह्याच्यासाठी खूप मोठं टार्गेट आहे आणि त्यामध्ये तुम्ही आता जीव तोडून लक्ष द्या. काय माहिती, कदाचित या सगळ्यामध्ये आपण आता पार्टनरसुद्धा बनू शकतो. यावरती तो म्हणतो, नाही नाही अर्णव साहेब, अहो पार्टनर वगैरे मला बनायचं नाही आहे. मला तुम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या ह्याच्यावरती ठेवलंत ना, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि काहीही झालं तरीसुद्धा मी आता तुमची बरोबरी कधीच करणार नाही आहे. हां, पण मी एक काम करू का, मी आता जरा बँगलोरला जाऊन येऊ का? बँगलोरला जाऊन आता इकडे जरा माझं काम आहे, ते काम करून येतो. यावरती अर्णव म्हणतो, ठीक आहे, जाऊन या ना बँगलोरला. तोपर्यंत ईश्वरी मात्र आता सगळे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ज्या वेळेला ती आता पुरावे शोधेल आणि त्याच वेळेला ती आता घरी येते आणि शलाकाच्या केसच्या संदर्भात तिला आता त्या रूममध्ये जिथे राजेश राहायचा त्या रूममध्ये काही पुरावे सापडत आहेत का ते आता पाहण्याचा ती प्रयत्न करते. आणि इथेच आता तिला शलाका आणि आता ह्याचा दोघांचे मात्र आता फोटो सापडतात लग्नातले. आणि त्यानंतर मग आता सुप्रिया सांगायला लागते, हे बघ इशू, म्हणजे तो माणूस ना खूपच भयंकर आहे. तू त्याच्यावरती विश्वास ठेवू नको की तो या सगळ्यामध्ये तुला आता उगाचच तोंडावरती आपटेल आणि तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. असं म्हटल्यावरती ईश्वरी सांगायला लागते, नाही आई, तू चिंता करू नको. आज त्या राजेशचं भांडण नाही ना फोडलं तर नाव नाही. आता त्यानंतर हे सगळे दोघं जण आलेले आहेत, ते म्हणजे अंजलीकडे. आणि अंजलीताई, आत्तापर्यंत आम्ही तुला जे काही सांगितलं त्यावरती तू आता कधीच विश्वास ठेवलेला नाही आहेस, पण मी तुला एक गोष्ट सांगतोय, आज जे काही पुरावे मी तुला दाखवणार आहे ना, ते पुरावे बघ. ते पुरावे बघितल्यावरती खरा प्रकार काय आहे तो तुझ्या लक्षात येईल. असं म्हणत मात्र आता तिला ते सगळे पुरावे दाखवले जातात. आणि ते शलाका आणि त्याचे लग्नाचे फोटो पाहिल्यावरती ती आता चांगलीच हादरलेली आहे. आणि हादरल्यावरती ती आता सांगायला लागते की ठीक आहे, काय करायचं आहे, मला आता त्याच्या तोंडूनच सत्य ऐकायचं आहे. त्यावरती अर्णव म्हणतो, आम्ही असा प्लॅन करणार आहोत आणि त्यामध्ये तुला मात्र सामील व्हायला पाहिजे. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, ठीक आहे, तू जर का मला हे म्हणत असशील ना, तर या सगळ्यामध्ये मी आता यासाठी तयार आहे. आणि फायनली आपण तर प्रोमो पाहिला आहे की सगळ्यांनी मात्र आता नाटक करत इकडे या सगळ्यामध्ये आता मात्र त्याची धाबे जाण्याचे ठरवलेले आहेत. इकडे तोपर्यंत तो आल्यावरती ताबडतोब आता मात्र इकडे त्यांनी ईश्वरीवरती हल्ला केला आहे आणि आता या घरातले सगळ्यांचे दागिने काढून घेत आहे. ईश्वरीला किस करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर ईश्वरी तर उठलेलीच आहे, पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अंजली उठले. अंजली सांगायला लागते, हे काय आहे सगळं, मला तर खरंच काही कळायला मार्ग नाही आहे. म्हणजे आता ज्या माणसावरती मी आता वेड्यासारखं प्रेम करून मी या सगळ्यामध्ये आता इकडे त्याच्यासाठी घरच्यांच्या विरोधात गेले आणि आज तोच माणूस इतक्या नीच पातळीला खाली जाईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. काय चाललंय काय, असं म्हणत मात्र आता इकडे तिने सांगितलेलं आहे की मला ह्याचं तोंड पण बघायचं नाही आहे. यांनी आता माझ्याकडून अनेक प्रॉपर्टींवरती सह्या घेतल्या, अनेक ह्याच्यावरती सह्या घेतल्या, त्यावेळेला मी कधीच डाऊट केला नाही, पण हा माणूस फ्रॉड आहे. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे अर्णव. ताई, तुला माहिती आहे का, याचं लग्न झालं होतं शलाकासोबत. यांनी आता शलाकाला सुद्धा तिकडे फसवलेलं आहे. फक्त इतकंच नाही आहे, तर आता शलाकाच्या आजूबाजूला अजून अनेक लोकांच्या सोबत अजून लग्न केलेली आहेत. हे सगळं जे काही आहे ना,
त्यामध्ये आता मात्र इकडे राजेश आणि त्यानंतर अंजली सांगते, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, माझ्या आयुष्यातून चालतं हो. मी तुला देवाचाच दर्जा दिला होता. माझ्या भावाला मी आता इकडे अंतर दिलं आणि तुझ्यासाठी हे सगळं केलं असताना तू जर का या बाबतीमध्ये असा निघाला असशील ना, तर आता खरंच मी माफी मागते अर्णव आणि ईश्वरी, तुमची माफी मागते. आणि काहीही झालं तरी आता तुम्ही मला माफ करा, पण या माणसाचं सायासुद्धा माझ्या मुलाच्या आयुष्यावरती मला पडू द्यायचा नाही आहे, असं म्हणत तिने आता निर्णय घेतला आहे आणि त्याची हक्कलपट्टी कायमची घराबाहेर करून टाकलेली आहे.